करेंगे। और उद्धव ठाकरे इस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं, आपको सीधे वही लिए चलते हैं। जातीपाती आणि धर्मामध्ये आगी लावत असेल आणि मराठी माणसांचा एवढा अपमान कोणी अजूनपर्यंत केला नसेल, तसा अपमान करत असेल तर मला वाटतं यांना तत्काळ, मी पुन्हा एकदा सांगतो, जर गुन्हा केला असेल तर घरी पाठवायचं का तुरुंगात पाठवायचं हा निर्णय त्या थरावरती घेतला जावा, ही माझी तमाम महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराठी आणि हिंदूंच्या वतीने मागणी आहे. राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलंय, त्यांचं म्हणणं की कुठेही आम्हाला मराठी माणसाचा अपमान करायचा नव्हता, परंतु त्यांनी जे विधान केलं गुजराती आणि राजस्थान याबाबत मात्र आणि मुंबईबाबत कुठे त्यांच्या स्पष्टीकरण नाही, मला त्यांच्या खुलाशाबद्दल मी कधीच समाधान मानू शकत नाही. त्यांनी एकतर महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे तमाम सगळे नागरिक राहतात, जे पिढ्यानपिढ्या राहत आहेत, आणि मराठी माणसाचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं पाहिजे. या सगळ्यांना त्यांनी आपलंसं करून घेतलेलं आहे. कुठे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी CA NRCच्या वेळेला देखील दंगली झालेल्या नव्हत्या, दंगली नव्हत्या झालेल्या. मग जे काम आम्ही केलं ते काम तुम्ही पण करायला पाहिजे. आगी कसल्या लावता? महाराष्ट्रामध्ये राहून, मी पुन्हा सांगतो, 3 वर्ष महाराष्ट्राचं मीठ खाऊन त्या मिठाची नमक हरामी करणं हे कोश्यारी या व्यक्तीला शोभत नाही आणि त्यांनी राज्यपाल पदाची शान घालवलेली आहे. मी पुन्हा सांगतो, मी राज्यपाल पदाचा अनादर अपमान करू इच्छित नाही, करू शकत नाही, कारण ते पद एक मोठं पद आहे, पण त्याची शान त्या खुर्चीत बसणाऱ्यांनी सुद्धा ही ठेवलीच पाहिजे. जर खुर्चीत बसणारा त्या पदाची शान ठेवणार नसेल तर इतरांनी त्या व्यक्तीची पत्रास का ठेवावी? हाच एक त्यांच्या पोटदुखीचा उद्देश आहे. आणि म्हणून मी म्हटलं की त्यांचं हे वक्तव्य केवळ त्यांच्या ओठातून आलेलं आहे का त्यांच्या पोटात बसून दुसऱ्या कोणीतरी ते त्यांच्या ओठी आणलेलं आहे, हे सुद्धा बघण्याची आता एक संशोधनाचा विषय होईल. आणि मुंबईचं मी मागे माझ्या भाषणात बोललो होतो, शेवटी मी हिंदुत्व म्हटल्यानंतर रामायणाचा उल्लेख करणारच. आपण असं, आपल्याला माहिती आहे रामायणामध्ये रावणाची किती मुंडकी उडवली तरी रावण मरत नव्हता. मग तेव्हा त्यांना रामाला त्या बेबीचाणाने लक्षात आणून दिलं की याचा जीव बेंबीत आहे. तसं दिल्लीत बसले तरी काही जणांचा जीव हा मुंबईत आहे. आणि तो का? कारण त्याच्या मागे असलेला पैसा, हे राज्यपालांनी उघडपणाने सांगितलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल मात्र मी त्यांना धन्यवाद देईन की तुम्ही तुमच्या म्हणजे एकूणच त्यांच्या सगळ्या ते जे काय आहे त्यांच्या मनातला हेतू हा तुम्ही अनावधानाने कदाचित असेल, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की तसा त्यांचा हेतू नव्हता, पण अनावधानाने जे ओठी आलं त्यातून आपला हेतू तुम्ही स्पष्ट केला. आणि मुंबईतला पैसा, मुंबईचं वैभव हे तुम्हाला गिळायचं आहे हे तुम्ही उघडपणाने सांगितलं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला एका अर्थाने धन्यवाद सुद्धा देतो. शिवसेना लीडर संजय राउत और शिवसेना लीडर प्रियंका चतुर्वेदी ने गवर्नर भगत सिंह कोश्यारी के बयान को महाराष्ट्र और मराठी मानूस की तौहीन बताया। महाराष्ट्र के राज्यपाल ने जिस प्रकार का वक्तव्य किया, महाराष्ट्र का अपमान करने वाला वक्तव्य है, निंदनीय वक्तव्य है। महाराष्ट्र की जनता, खास करके मुंबई ठाणे की जनता, एक कष्ट करने वाली जनता है। खून पसीना बहाकर इस राज्य को और मुंबई को बनाने वाली जनता है। सब कुछ पैसे से नहीं तोला जाता, कुछ बातें होती है वो मेहनत की भी होती है। और ये मुंबई जो बनी है तो हमारे 105 लोगों ने जो बलिदान दिया है महाराष्ट्र के, और हजारों लोग जो शहीद हो गए, जेल में गए, 5 साल तक आंदोलन चलता रहा उस वक्त 1956 में। उसके बाद ये मुंबई बनी। राज्यपाल महोदय को इतिहास के बारे में शायद जानकारी नहीं है। भारतीय जनता पार्टी और राज्य के मुख्यमंत्री ने राज्यपाल की इस वक्तव्य का निंदा करनी चाहिए, कड़ी निंदा करनी चाहिए, और केंद्र को तुरंत ये मांग करनी चाहिए कि राज्यपाल को वापस बुलाए। बार बार इस प्रकार के वक्तव्य हमारे राज्यपाल करते हैं। कभी सावित्रीबाई फुले का अपमान होता है, शिवाजी महाराज का अपमान होता है, महाराष्ट्र का अपमान होता है। हमारे राज्य के मुख्यमंत्री इस वक्त काम या व्यक्तीने केलेलं आहे। महापालिकेचे टेंडर्स असतील तेव्हा मात्र मराठी भाषिकांचा विचार होत नाही, तेव्हा अमराठी माणसांचा विचार होतो, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। हे बघा, शेवटी
त्यांचा डोळा हा मुंबईच्या पैशावर आहे हे सुद्धा ह्याच विधानावरून स्पष्ट होते. सर, तर मला असं वाटतं आणखीन मला याच्यामध्ये जास्त हा वाद काय विस्ताराने सांगण्याची गरज नाही. मी बोललेलो आहे ते बोललेलो आहे आणि याच्याबद्दल लवकरात लवकर राज्यपाल पदावर. और कांग्रेस लीडर नाना पटोले ने भी गवर्नर भगत सिंह कोश्यारी से मराठियों से माफी मांगने का मुतालबा किया है. महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी ने जो महाराष्ट्र और मुंबई के बारे में जो स्टेटमेंट किया है उसका हम निषेध करते हैं. उनको पता नहीं होगा, उनको महाराष्ट्र के बारे में उनको पूरी जानकारी भी नहीं होगी. महाराष्ट्र ऐसा एक राज्य है कि इस राज्य में सभी राज्य के लोगों का सम्मान किया जाता है और उनके आधार पर उनको मदद भी की जाती है और इसलिए जो राज्य परोपकारी है उसको इस तरह की राज्य के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने गुजराती मारवाड़ी की वजह से महाराष्ट्र है, मुंबई है, इस तरह का जो वक्तव्य जो किया है, ये वक्तव्य राज्यपाल जैसे पद पे बैठे हुए महामहिम राज्यपाल के लिए शोभा नहीं देती है. तुरंत प्रधान